किलोचं दान अर्पण करण्यात आलं। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या दागिन्यांचा लिलाव करण्यात आलाय। 4 किलोहून अधिक सोन्याचे दागिने बाप्पांच्या चरणी दान करण्यात आले होते। याशिवाय चांदीचे मोदक, उंदीर मामा, समई आणि मूर्ती देखील दान करण्यात आली। विशेष म्हणजे यात 1 किलो वजनाची सोन्याची वीट, 13 सोन्याची बिस्किटं, सोन्याचा मुलामा असलेलं सुदर्शन चक्र आकर्षणाचा विषय ठरला। या दागिन्यांचा आज लिलाव करण्यात आलाय। खरं तर हा लिलाव कालच झालेला आहे आणि या लिलावातून मिळणाऱ्या निधीतून लालबागचा राजा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवतात। त्यासोबत नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत देखील याच निधीतून केली जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विजन कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून खडेबोल सुनावलेत। समुद्रात शिवरायांचे पुतळे बांधण्यापेक्षा महाराजांचे गडकिल्ले नीट करा असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावलाय। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आता 24 सप्टेंबरला होणार असून 27 सप्टेंबरला निकाल येणार आहे। सुरक्षेसह प्रशासकीय यंत्रणांसाठी विद्यापीठानं वेळ मागितला होता। त्यानंतर हायकोर्टानं उद्याची निवडणूक 24 तारखेला घेण्यास मान्यता दिली आहे। भाजप घरवापसीची चर्चा असलेले एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात परतलेत। राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जामनेरमध्ये पोहोचली आणि या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे देखील पोहोचले। आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचं यावेळी खडसेंनी स्पष्ट केलं। ही केवळ शिवस्वराज्य यात्रा नाही तर रोहिणी खडसे यांच्या विजयाची नांदी आहे असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे बोदवड मतदारसंघातून रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। भाजपला रामराम करत दिलीप खोपडे यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। जामनेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। दिलीप खोडपे यांच्या पक्षप्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोडपे यांचं स्वागत केलं। खोडपे सर जामनेरची कुस्ती चितपट करून दाखवतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी जामनेर मतदारसंघाच्या जागेची घोषणा केली। दिलीप खोडपेंच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी खोडपेंचा भावी आमदार असा उल्लेख केला। ही परिवर्तनाची नाही तर 30 वर्षाच्या गुलामी विरोधात एल्गार करण्याची नांदी असल्याचं मत खासदार कोल्हेंनी यावेळी व्यक्त केलं। पक्ष आणि चिन्हाचा निकाल येईपर्यंत अजित पवारांना घड्याळऐवजी चिन्ह द्यावं अशी याचिका शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या हातून घड्याळ जाणार तर नाही ना अशा चर्चा रंगू लागल्या। काँग्रेसची उद्या नागपुरात बैठक पार पडणार आहे। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक काँग्रेस नेते बैठकीला उपस्थित असतील। या बैठकीला विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सीमा आहुजा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये उल्हासनगरच्या टिळक भवन इथे हा पक्ष प्रवेश पार पडला। राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असून शिवसेनेकडून देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या कोट्यवधी मतदारसंघांपर्यंत शिवसेना पोहोचणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे। शिवसेनेचा सोशल मीडियावर विशेष भर असल्याचं देखील पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेपाठोपाठ आता भाजपच्या नेत्यांनी देखील दावा केलाय। त्यामुळे शहरातील वातावरण चांगलंच तापलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जातीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सामाजिक संवाद बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत भटक्या विमुक्त जातीच्या समस्यांचा आढावा घेत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। आम्ही सुरू केलेल्या योजना या गोरगरीब जनतेसाठी महत्त्वपूर्ण असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहील असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। तर सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना 1,500ची किंमत काय करणार असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला। ठाकरे गटाचे अमरावतीचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाजप खासदार अनिल बोंडेंना फटके मारण्याची धमकी दिल्यानं राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आम्ही मुंबईला जाणारच, आम्हाला कोणी रोखू शकत नाही असा पवित्रा खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलाय। रामगिरी महाराज नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात आवाज उठवत सीएमची भेट घेऊन त्यांना संविधानाची प्रत देणार असंही जलील म्हटलंय। पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यावर भाजप कार्यकर्त्याला शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
परभणीतील उबाठाचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली। आमचा पक्ष आधीपासूनच जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी सहमत असून सरकारने मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासोबत पोलिसांची बैठक पार पडली। दोन्हीही समाजाला शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं। तर जरांगे यांच्या आंदोलनस्थळी जाणारी वाहनं वळवण्यावर एकमत झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या असतील त्या बैठका घेऊन मार्गी लावा अशा मागणीचं पत्र अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली राहावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी अहमदनगरमधील अखंड मराठा समाजानं महाआरती केली। तुळजाभवानी मातेच्या मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देत रविवारी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं प्रशासनाला यासंदर्भातील निवेदन देण्यात आलंय। तुळजापुरात देखील मराठा समाज आक्रमक झालाय। जरांगेंना समर्थन देण्यासाठी तुळजाभवानीच्या मंदिरासमोर मराठा बांधवांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। लातूर जिल्ह्यातील वडार समाज आक्रमक झालेला आहे। विविध मागण्यांसाठी वडार समाजानं रास्ता रोको करत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरणार आहे। 23 तारखेला लातूरमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं पारंपरिक वेशभूषा करत महामोर्चा काढला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं नांदेडमधील शासकीय कार्यालये शनिवार आणि रविवारी देखील सुरू आहेत। आचारसंहितेमध्ये कुणाची कामं अडकू नयेत यासाठी जिल्हा परिषदेचं कामकाज सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।